तर आज की नाही मला थोडंसं बोलायचं म्हणजे माझ्या मते की नाही व्लॉगिंग म्हणजे जे आपण रोज काय काम करतो, जी आपली दिनचर्या असते ती दाखवायची. मग ती स्क्रिप्टेड असू नये असं मला वाटतं. स्क्रिप्टेड दाखवणं म्हणजे आपल्याला जे लोक आपला परिवार जे यूट्यूब परिवार बघतो त्यांना आपण चुकीच्या पद्धतीनं मांडतो किंवा दाखवतो किंवा एक देखावा करतो असं मला वाटतं. व्लॉगिंग म्हणजे काय, जे खरं आहे रोजचं रुटीन काय तेच म्हणजे आज जे रुटीन आहे तेच उद्या असेल असं नसतं. कधी पण बघा, आज कामानुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार कधी आपलं कामं पण बदलत जातात, कधी कधी कामं पुढं मागं होतात, कधी काही होतं. मग त्याला व्लॉगिंग म्हणतात, जी आपली रियालिटी दाखवणं, ना की फेक स्क्रिप्टेड किंवा काहीतरी इमोशनल काहीतरी असं चुकीचं दाखवणं याला व्लॉगिंग नाही म्हणत. मला जिथंपर्यंत मी व्लॉगिंगला ओळखते म्हणजे मला जिथंपर्यंत माहिती आहे व्लॉग म्हणजे काय असतं, व्लॉगिंग करणं म्हणजे कसं असतं ते मी दाखवते, माझी रियालिटी दाखवते. त्यातून मी माझ्या लोकांना पॉझिटिव्हिटी जावी एवढंच असतं, जिथून 10-15 मिनिट का असे ना 8-9 मिनिटाचं का असे ना एक टाईमपास म्हणून बघू शकतील, त्यांच्या निगेटिव्ह विचाराचा प्रभाव पडू नये असं माझ्या व्लॉगिंगमध्ये असतं. जर कोणाला तरीसुद्धा असं वाटत असेल की काही शिकण्यासारखं नाही आहे हिच्या व्लॉगिंगमध्ये किंवा हिच्या व्लॉगमध्ये, तर प्लीज तुम्ही ना बघून तुमचा मौल्यवान वेळ कधी वाया नका घालू. जे चांगलं आहे जे आवडतं ते तुम्ही बघत जा. माझे व्लॉग ज्यांना आवडतात ते लोक मला बघत जातील. आणि हे मी का म्हटले ना, काहीतरी कारण आहे यासाठी मी म्हटलेलं आहे. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर इथे सकाळ सकाळी मी लवकर नाश्ता करते, त्यासाठी मी कांदा मिरची चिरलेले आणि आता पोहे भिजत घालते, कारण घरातले सगळे लवकर बाहेर जाणार आहेत, त्यामुळे नाश्ता करून जाणार आहेत. त्यामुळे चला नाश्ता करूया आणि भेटूया. खिडकी ओपन करते पहिल्यांदा. इतकी थंडी पडली आहे ना, आता 4 दिवस झाले, 4 नाही 2-3 दिवस झाले असतील, एकसारखी थंडी वाजते. चला माझी देवपूजा पण झालेली आहे. इकडे मला दाखव अजून कधी ते पाण्याचं ॲक्वाचं मशीन लावलं होतं, त्यामुळे देवाळ्यातली लाईट फक्त लावायची बाकी आहे. मला माझी देवपूजा दाखवते. त्याचं जे वस्त्र आहे ना ते मी धुवायला काढलेलं आहे, त्यामुळे आज बिना वस्त्राचेच कधी देव ठेवलेलं आहे. देवपूजा झालेली आहे. फराळाचे डबे पण कधी एकमेकात रिकामे करून घालून ठेवले, कारण थोडा फराळ होता कारण तुम्ही कॅरी बॅगमध्ये बांधून एकाच डब्यामध्ये ठेवलेलं आहे. बाकीचं सगळं आता कधी घासून नंतर दुपारनंतर घासून देवासनं आलं का नाही घासून इथं कट्ट्यावर पालथी घालून ठेवणार, म्हणजे वाळून परत लॅपवर ठेवायला रिकामं. कारण फराळ काय जास्त दिवस कधी ठेवायचा नाही, नंतर कधी वास यायला लागतं आणि ते खायला पण होत नाही. त्यामुळे कधी माझा खाण्यापेक्षा वाटूनच संपला सोडा, जास्त थोडासाच खायला भेटला. जेवढा आहे तेवढा ठेवला आणि थोडा. चला तर बघूया आवडलं की चार्ली कसा निवांत बसल्या. चार्लू, हे चार्ली काय करते बाळ? आज फुलं जास्त सापडले नव्हते, ह्यांना पाठवलेलं पण 4-5च फुलं आज सापडले आणि हे फुल कधी ह्यांना दिसलंच नाही. छोट्या झाडाचं काढले. आता चला देवाला वाहूया. चला आताच महादेवाला जाऊन आले, कारण सोमवार आहे ना म्हणून महादेवाच्या मंदिरात इथं गावातच मंदिर आहे, तिथून जाऊन आले. आणि आता थोड्या वेळात कधी जेवून डोळं पण दाखवायला जाणार आहे डोळ्यांच्या हॉस्पिटलला. मागे जाणार होती, राहून गेले कामानं, पण आज जायचं म्हणते. चला तर आजचा ब्लॉग तर मी इथेच बंद करते, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला तर कोबीची भाजी करूया. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, मोहरी टाकूया. दिवसभर काही शूट केलं नाही, आता संध्याकाळची वेळ आहे, तर संध्याकाळच्या वेळेचं जेवण चाललेलं आहे माझं. मिरची घालून तुम्ही कोबीची भाजी करणार आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, मोहरी, हिंग टाकलेले तेलामध्ये. त्यानंतर इथे कोबीज बारीक चिरून त्यात मुगाची डाळ घातलेली आणि हे धुवून घेतलेलं पाण्यानं. इथे तुम्ही डाळ पण कुकरला लावून घेतलेले, तर आपण पातळ डाळ करणार.
तुरीची डाळ टाकलेली आणि यामध्ये मी टोमॅटो बारीक चिरून टाकला होता शिजवताना कुकरला लावताना. हे सगळं परतवायचं आणि बारीक गॅसवर कणी झाकण ठेवून घ्यायचं. बारीक गॅसवरच कोबी कणी शिजवून घ्यायचा. थोडंसं बरं वाटलं ना तर ह्या प्लेटवर कणी पाणी घालायचं म्हणजे कोबीज आपल्याला लागू नये म्हणून. बारीक गॅसवर असा शिजवून घ्यायचा. इथं संध्याकाळचे दूध बत्ती पण आपले झालेले आहे. भाजी झाल्या पाहिजे. भाजी झाली डाळ पण फोडली. मस्तपैकी आपल्या डाळीला पण त्याने उकळी आलेले आहे. आता 2 मिनटं ठेवून दे आणि गॅस बंद करते. डाळ कणी उतरून ठेवूया. गॅस बंद नाही करणार. त्यावर बारीक गॅसवर दूध गरम करत ठेवूया. मी चपातीला कणी पीठ मळून ठेवलेलं आहे. दूध गरम झाले की चपात्या करायच्या. इथे त्यांनी मेथीची भाजी आणलेली आहे मगाशी भाजीसोबत. तर ते आताच निवडून ठेवूया म्हणजे कणी सकाळी निवडून करायची म्हटलं कणी परत सकाळचा अर्धा तास कणी वेळ खाते. त्यामुळे आताच निवडून ठेवूया. डब्यामध्ये अजून कोथिंबीर निवडून ठेवायची ठेवते. आणि ह्या डब्यामध्ये कधी गवारी आणले. गवारी पण आपण घालून फ्रीजमध्ये ठेवू. ह्यात कोथिंबीर ठेवूया. गवारी केवढी अर्धा किलो आणली सकाळी हो. गवारी पावशेर एवढी आली. जास्त आली. भाजून ठेवलं सकाळी करतो. कोथिंबीर कधी अशी असते पण कोवळा डेट असतो ना तिथूनच कधी अशी खोडून घ्यायची. ज्यावेळी आपल्याला पाहिजे की त्यावेळी थोडी थोडी दुखून अशी चिरायची. चला कोथिंबीर खोडून ठेवते. त्यानंतर जेवण बनवून झालेलं अजून खायचं आहे. त्यानंतर भांडी वगैरे आवरल्यानंतर माझे रात्रीचे कामं संपणार. केली आहे का थोडी खाकी. त्यातनं काय मिळालेलं नव्हते लक्षात नाही होते आम्हाला. ते संपल्यावर मी घासून कधी ठेवलेलं. काय होतं हा बिस्किट आणली होती आम्ही. ह्या डब्यामध्ये आणलेली ती असं कधी भाजी आणल्या निवडून ठेवल्या कधी फ्रीजमध्ये की खराब पण होत नाहीत आणि ज्यावेळी आपल्याला बनवायचं असेल तेव्हा पटकन घेतात. काय म्हणाले मला अशी भूक लागली मग भात डाळ खाल्लेलं आहे. ताक होतं त्याच्या आवडीचं त्यामुळं. आणि आता त्याला तुम्ही अशी चपाती भाजी उलटी करून द्यायची. चार्ली वाढू काय रे तुला. तर आता बरोबर कधी 9:05 झालेले आणि आता माझं संध्याकाळचं जेवण बनवून झालेलं आहे. बघा भांडी पण झालेली आहेत बनवलेली सगळी. त्यानंतर ओटा वगैरे सगळा पुसून झालेला. फक्त अजून कधी जेवण खायचं बाकी आहे. त्यानंतर सकाळच्या भाजीची पण तयारीच करून ठेवलेली आहे. चला ह्यासोबतच त्याचा ब्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
अरे